पुण्यामध्ये आणखीन एक आमदार काकांच्या गळाला लागलाय का अशी चर्चा सुरू झालेली आहे। हडपसरच्या कार्यक्रमामध्ये चेतन तुपे उपस्थित होते। शरद पवारांचा हडपसरमध्ये कार्यक्रम झाला। चेतन तुपे हडपसरचे विद्यमान आमदार आहेत आणि ते या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। त्यामुळेच पुण्यामध्ये आणखीन एक आमदार काकांच्या गळाला लागलाय का अशी चर्चा सुरू झालेली आहे। हडपसरच्या कार्यक्रमामध्ये चेतन तुपे यांची उपस्थिती लक्षात येण्यासारखी होती आणि त्यामुळेच हडपसरच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या उपस्थितीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या आहेत। रेवती हिंगवे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। रेवती, या आधी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग पुण्यामधून सुरू आहे आणि आता आणखीन एक आमदार त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याचं दिसून आलं। नक्कीच आपण जसं बघू शकतो की सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या वतीने गोल्डन जुलै नावाचा कार्यक्रम जो वानवडीमध्ये आता होत आहे, तिकडे शरद पवार देखील उपस्थित आहे आणि हे सगळं चालू असताना अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपेही उपस्थित आहेत। जे पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच आपण त्यांना शरद पवारांसोबत व्यासपीठावर आपण बघू शकतो। त्याच्यावरती चेतन तुपे यांचं म्हणणं आहे की हा राजकीय कार्यक्रम नव्हता, त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून मी या कार्यक्रमात उपस्थित आहे असं त्यांचं म्हणणं आहे। राजकीय कार्यक्रम नसल्याने ते उपस्थित राहिले आणि त्यांनी असं देखील म्हणलेलं आहे की शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा अजून झालेली नाहीये आणि सातारा जिल्हा मित्रमंडळाचा स्नेह मेळावा असल्याने ते तिथे उपस्थित आहे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी MLA नियंत्रण हे दिलं असल्याने ते तिथे उपस्थित होते। धन्यवाद रेवती या संपूर्ण माहितीसाठी।